मी एका कंपनीमध्ये कामाला होतो आणि ती कंपनी पण अशा ठिकाणी होती की एकदम समजा उरुळी कांचनमध्येच होती. चायनीजचं दुकान चालू होतं. मी गेलो, पार्सल घेतल्यानंतर निघालो. मी कंपनीत गेलो आणि रात्रीचं तिथं फक्त आहे ना, माझ्या व्यतिरिक्त कोणच नसतं. पण शेवटी एकटा माणूस असल्यामुळे थोडंसं वाटतं नाही का. तर माझी एंट्री असायची बॅक साईडनीच, फ्रंट साईड कंटिन्यू बंदच असायचं. तिकडे लावली आणि आतमध्ये गेलो. आपलं चायनीज आणलं होतं, खाल्लं. 1:45च्या दरम्यान म्हणजे मी हातरून बितरून टाकून आपल्या बघतं नाही का मोबाईल बघत बसलो होतो. तर त्या फ्रंट साईडच्या शटरवरती आहे ना, इतकी जोरात लाथ मारली की मी उठूनच बसलो डायरेक्ट. मला असं प्लॅस्टिक तुटलेला आवाज आला. कंपनीच्या डीपी पाशी माझी नजर गेली. तर त्या डीपी खाली आहे ना, एक अशी म्हणजे माणूस कसा असतो उभा, नमस्कार मित्रांनो, मी सौरभ पवार. हॉरर डायरीच्या आणखी एका नवीन एपिसोडमध्ये आपलं स्वागत करतो. तर आजचे जे गेस्ट आहेत आपले सोनू सर, खूप लांबून भेटायला आले आणि त्यांच्याकडे ज्या स्टोर आहेत, अतिशय भयंकर स्टोर आहेत, इंटरेस्टिंग स्टोर आहेत. तर चला तर टुरिस्ट स्टार्ट करूया. नमस्कार, माझं नाव सोनू जाधव. मी उरुळी कांचनमध्ये राहतो. तर मी यांचे व्हिडिओ पहिल्यापासून म्हणजे जसं यांनी पेज चालू केलं तसे यांचे मी व्हिडिओ बघतो. तर यांचे व्हिडिओ मला आवडतात पण. आणि माझ्यासोबत पण असाच एक किस्सा घडला होता. साधारणतः 2 वर्ष झाले असतील त्या गोष्टीला. तर किस्सा मी यांना फोनवरती सांगितला. हे म्हणले या समोर आपण स्टुडिओमध्ये बोलू. तर आज त्यांच्याकडे मी आलेलो आहे. नमस्कार सर. नमस्कार. तर विषय म्हणजे तो किस्सा जो आहे, ते साधारणतः 2 वर्ष झाले त्या किस्स्याला. मी एका कंपनीमध्ये कामाला होतो. कंपनीचं काम सोडलं मी. आता काम सोडल्यानंतर साधारणतः 2 महिने घरी आरामावर नाही का, काम रिलॅक्समध्ये होतं. तर असंच आपले मित्राची संगत असल्यामुळे आम्ही चौकात बसायचो. तर एक मित्र होता, म्हणजे माझ्याच एजचा होता, काही जास्त डिपेंड नव्हता. तर त्यांनी एक कंपनीचा पाण्याचा प्लॅन टाकला होता, बिसलेरी 1 लिटरचा कंपनी. तर त्या कंपनीचं काम तसं 90% झालं होतं. म्हणजे पूर्ण मशिनरी बिशनरी कंपनीत त्यांनी आणून ठेवल्या होत्या. फक्त कंपनीचे जे मेजरमेंट काम होतं ते फक्त राहिलं होतं. तर रात्रीचं नाईटला तिथं म्हणजे कोणीच नसायचं. म्हणजे कामाला पण नसायचं ना, देखरेखीला पण कोण नसायचं. आणि ती कंपनी पण अशा ठिकाणी होती की एकदम समजा नाही का, असे शेतीचा भाग होता. चारी बाजूनी कंपनीचा ऊस होता आणि हायवेपासून साधारणतः 500 ते 800 किलोमीटरवरती ते जागा कंपनी होती. उरुळी कांचनमध्येच होती. आमच्यापासून 1-2 किलोमीटर असेल घरापासून. तर प्रसंग असा घडला, मी त्या दिवशी म्हणजे सकाळीच आलतो, हडपसरला आलतो. मित्रांसोबत आलो. हडपसरला मला वाजल्या कमीत कमी 8 वाजले हडपसरमध्ये. मग मी 8 वाजता निघालो घरी. घरी जाता करता मला 10-10:30 वाजल्या. मग मी काय ठरवलं की डायरेक्ट घरी जाऊन जेवण करण्यापेक्षा आपण काहीतरी पार्सल घेऊ आणि कंपनीत जाऊन जेवण करू. घरी जायलाच नको. मग जाता जाता मला मित्रांनी चौकात सोडलं. जे ते आपल्या घरी गेले. माझी गाडी तिथं लावलेली होती. माझी FZ टू व्हीलर गाडी तिथं लावलेली होती. नंतर मग मी गाडी घेतली आणि गावात गेलो. चौकापासून आतमध्ये गेलो. आतमध्ये गेल्यानंतर आता तुम्हाला तर माहिती आहे की एवढं लेट चायनीज वगैरे असं नॉनव्हेज जास्त नाही का चालू राहतं. तर एक चायनीजचं दुकान चालू होतं. मी गेलो, त्यांना बोललं चायनीज द्या, नाही का खाऊन जाता येईल. तर ते मला बोलले की आता खूप वेळ झालेला आहे, खाता नाही येणार पण तो पार्सल घेऊन जाऊ शकतो. मग आता करायचं काय, तर भूक तर लागलेली, घरी पण एवढ्या उशिरा गाऊन काय करता, म्हणलं द्या मग पार्सल. बसलो 10-15 मिनटं तिथंच गेले. पार्सल घेतलं. पार्सल घेतल्यानंतर आपल्या टू व्हीलरला निघालो मी. एक हायवे रोडपासून एक मला वाटतं साधारणतः 500 ते 800 किलोमीटरवरती कंपनी आहे ती. मी गेलो, कंपनीत गेलो आणि रात्रीचं तिथं फक्त आहे ना, माझ्या व्यतिरिक्त कोणच नसतं. मग नव्हतं म्हणजे नाही का, फक्त आणि फक्त मी एकटाच. आणि कंपनी पण इतकी मोठी होती. मग कंपनी बंद वगैरे झालती का ते? म्हणजे बंद म्हणजे काय, म्हणजे चालू होती का नव्हती? नाही, नाही. कंपनीचं म्हणजे काय झालं, कंपनी नवीन काम चालू झालं होतं कंपनीचं. कंपनी ऑलरेडी प्लांट वगैरे सुरू होता. नव्हतं, काहीच नव्हतं सुरू. कंपनीचं काम पूर्ण झालं. पूर्ण म्हणजे एकदम 100% काम झालं. फक्त जे आतमध्ये जे त्याचे मशिनी होत्या, जे मेजरमेंट काम चालायचं, मशिनी जोडाजोडी कुठं काय, ते दिवसाच काम चालायचं. इंजिनियर यायचा, दिवसा जोडायचा, संध्याकाळी लयत लय 7-8 वाजता जायचा. मग 7-8 वाजता सकाळी 7 पर्यंत, संध्याकाळी 8 ते सकाळी 7 पर्यंत तिथं कोणच नाही. फक्त आणि फक्त मी एकटाच.
आणि ती कंपनी पण अशा ठिकाणी होती की 2-3 साईड 3 साईडने ऊस आणि एक साईडने फक्त रोड केलता म्हणून काय वाटत नव्हतं यायला जायला. शेतीच्या मध्येच. एकदम शेतीच्या मध्ये माणूस दिसणे भानगडच नाही आणि घर पण नाही. आणि म्हणजे तिथं कंपनीच्या कडे कंपाऊंड वगैरे होतं. पण शेवटी एकटा माणूस असल्यामुळे थोडंसं वाटतं नाही का. गेलो मी कंपनीत गेलो. कंपनीला 2 साईडनी शटर होते. बॅक साईड, फ्रंट साईड. तर माझी एंट्री असायची बॅक साईडनीच. फ्रंट साईड कंटिन्यू बंदच असायचं. जर काही मोठी गाडी आली मटेरियल खाली करायला तरच ते उघडायचे. कारण ते शटर पण मोठं होतं. मोठी गाडी बसताना शटर होतं. मग बॅक साईडनी गेलो मी. गेट बीट उघडलं कंपनीचं. परत लावलं. गेटला फक्त कडी असायची. गेटची कडी लावली आणि आतमध्ये गेलो. आणि कंपनीच्या पुढं असं एक थोडीशी पडवी काढली होती टू व्हीलर पार्किंग बिर्किंगसाठी नाही का. तिथं मी गाडी लावायचो रोज. गाडी बिडी मी तिथं लावली. बाहेर बेसिंग होतं. तोंड बिंड धुतलं. कंपनीची चावी माझ्याकडे असायची एक. कारण मी तिथे यायचो ना 10 10:30 मी टायमिंग नव्हता. पण 10 ते 11 पर्यंत जायचो. मला देखरेखीसाठी हां, जावं ते लागेल. पण एक मित्रा खातीर मी जात होतो. मित्राची कंपनी होती नाही का. तिथं आणि दुसरं तर म्हणजे नाही का असं थांबलं पण नसतं माझ्या हिशोबाने तर थांबलं पण नसतं तिथं पण एवढं डेंजर ते जागा होती. तर नंतर मग आतमध्ये गेलो शटर बिटर उघडलं आणि मी आतमध्ये एकदा गेलो की काय करायचो शटर परत खाली वाढायचो आणि आतून पण कुलूप लावायचो. कारण की तिथं कोण नसायचंच ना. मग आतमध्ये गेलो कुलूप बिलूप लावून घेतलं. बसलो. पाण्याची बॉटल भरून घेतली. आपलं चायनीज आणलं होतं खाल्लं. आता खाल्ल्यानंतर ते कागद बिकत होते म्हणून आता कशाला परत शटर उघडायचं म्हणून मी आतमध्येच ठेवलं. आणि माझं काम तसं काय होतं फक्त आणि फक्त देखरेख लक्ष ठेवणे बाकी काहीच नाही. मग तो मला म्हणायचा बाबा तुला झोप आली तरी झोपच जा फक्त काय आवाज आला तर बघत जा नाही का कोण काय दिसतंय कारण की तिथं आहे ना चोरट्यांचं प्रमाण जास्त होतं. शेतीचा भाग असल्यामुळे आउटसाईड आणि सगळं महागाचं मटेरियल म्हणजे नाही का तुम्हाला तर माहिती कंपनी मानल्यावरती कारण जिम्मेदारी माझ्यावरच होती. मग बसलो खाल्लं बिलं. कंपाऊंड वगैरे होतं त्याला गेट वगैरे पण गेट होतं पण कंपाऊंड किती 4 फूट एखादं उडी मारून सुद्धा येऊ शकतं ना. रात्रीचं कोण आहे तिथं बघायला. आणि तिथं घर पण असं आवाज दिला तरी असं कुणाचं घर नव्हतं. आणि ज्याची कंपनी होती ना त्याचं घर होतं पण त्याचं घर किती लांब होतं साधारणतः तुम्हाला सांगतो मी एक कंपनीपासून 100 ते 200 मीटरवर होतं त्याचं घर. आणि त्याला असं मी हाकेच्या अंतरावर घरच नव्हतं. कॉल लावला तरच आणि त्याचं घर पण दिसत नव्हतं कारण की कंपनी मध्ये ऊस आणि परत त्याचं घर त्याच्यामुळं दिसण्याचा काही विषयच येत नाही. खाल्लं पिल्लं मी आपलं बसलो निवांत नाही का मोबाईल बघत आणि एकटा असल्यामुळे दुसरं काय करणार मोबाईलच. मोबाईल बघत बसलो. साधारणतः मी 11 सव्वा 11च्या दरम्यान खाऊन पिऊन बसलो होतो नाही का. मला काहीच नाही म्हणजे रोजच्या प्रमाणे येणे बसणे त्यामुळे मला काही वेगळं वाटलंच नाही. बसलो आपलं 12 12:30च्या पुढं एक पावणे 1च्या दरम्यान म्हणजे मी हातरून बिथरून टाकून आपलं फक्त नाही का मोबाईल बघत बसलो होतो. जे मेन शटर होतं कंपनीचं तुम्हाला म्हणलं ना फ्रंट साईड तर फ्रंट साईडचं शटर फक्त आम्ही कधीतरी उघडायचो नाही का मोठी गाडी आली तर उघडायचो. तर त्या फ्रंट साईडच्या शटरवरती आहे ना इतकी जोरात लाथ मारली की मी उठूनच बसलो डायरेक्ट. मला आवाज एवढा डेंजर आणि कंपनी मोठी असल्यामुळे काय व्हायचं आवाज आतमध्ये घुमायचा. म्हणजे समजा पत्रा जरी वाजला तरी आवाज घुमायचा नाही का. आणि मी एकटा असल्यामुळे कधी कधी भीती वाटायची पण एकदा सवय झाली त्याच्यामुळे काय वाटतं 1 वर्ष झालं होतं मला तिथं जाऊन नाही का. आणि 1 वर्षात म्हणजे मला असं कधीच तिथं काही टेन्शन नाही कधीच काही प्रॉब्लेम नाही नाही का किंवा असं काय नाही का वेगळी गोष्ट तिथं दिसली नाही काय काहीच नाही. पण मी एकटा असायचो मला बरीच जण असे नाही का चेष्टा करायची एकटा नको रात जाऊ असं तसं जातो कशाला एवढा एकटा. पण मी कुणाचं कधी मनावर नाही घेत कधी आपल्याला भीतीचं मी नाही का त्या गोष्टीचं. मग एक लाथ मारली. आवाज एवढा जोरात आला तो की मी उठून डायरेक्ट बसलो नाही का मी जागच होतो मी पण मी उठून बसलो मला काय करून काय नाही का 2 मिनिटं कळानाच. मी आता कंपनीला खिडक्या होत्या. पण त्या खिडक्या अशा होत्या की त्या फिल्मिंगच्या खिडक्या होत्या. रात्रीचं लाईट चालू असल्यामुळे बाहेरचं नीट काय दिसतच नव्हतं. मग मी तरी पण खिडकीपाशी गेलो आणि खिडकी उघडली. जिथं शटर होतं ना त्याच्या दोन्ही साईडला एक एक खिडकी आहेत. आणि एका खिडकीत जाऊन बघितलं. खिडकीत जाऊन बघितल्यानंतर मला तर काही दिसलं नाही. पण त्या शटरच्या समोर एक रोड होता. कच्चा रोड आपल्या येण्या-जाण्याचा. त्या रोडच्या कडेला एक नारळाची झाडं असतात एक 20-25 झाडं असतात लाईनशीर लावलेले. माझा काही गैरसमज झाला की एखादा नारळ-बिरळ पडला असेल, तर शटरवर उडून लागला पण असेल, नाही का? त्याच्यामुळे सुद्धा होऊ शकतं. मी एवढं काही मनावर नाही घेतलं. परत जाऊन जागेवरती आपलं बसलं मोबाईल बघत. साधारणतः तुम्हाला सांगतो मी तो 12:30 पावणे 1च्या दरम्यान ती गोष्ट झाली. त्याच्यानंतर एक 1:15 वाजता मला वाटतंय एक बाहेर जी पार्किंग होती तुम्हाला म्हणलं गाडी लावतो मी. तिथं म्हणजे असं आहे का कंपनीच्या पूर्ण राउंडलाच मुरकुऱ्या होत्या हॅलोजन
पण ते जी मी गाडी लावली होती ना, तिथं पण एक हॅलोजन होतं वरती. तर ते हॅलोजन म्हणजे एकदम असं सर्र आवाज आला त्यातून, जळाल्यासारखा. आवाज आला आणि धूरच निघाला. धूर निघाल्यानंतर वास पण आला मला वायर जळाल्यासारखा. आता करायचं काय आपल्याला? स्पार्क वगैरे झालं का? हो, स्पार्क एवढे डेंजर झाले, की असं नाही का ठिणग्या उडल्यासारखं झालं, मुरकुरी. फक्त तिथं हां. गाडी लावली. तसं झालं आणि तसं झाल्यानंतर ज्या 2-3 बाकीच्या मुरकुऱ्या होत्या, हं. त्या फक्त 2-3 वेळा बंद चालू झाल्या आणि परत लागल्या आणि जी जळाली होती ती फक्त बंद झाली. बंद झाल्यानंतर मी उठलो, पण शटर उघडून बाहेर मी काही रात्रीचं येत नव्हतो, कारण मी एकटा होतो. हे फक्त खिडकीतून बघितलं. खिडकीतून बघितल्यानंतर मला मुरकुरी दिसली, धूर-बीर येतो नाही का. मग आता करायचं काय? मग आपल्याला तर मेन खटका माहीत नव्हता, कारण मेन डीपी होती. आपण बटणं तरी कुठली दाबणार? आणि ते आत होती का बाहेर? डीपी बाहेर होती आणि जे मेन खटके होते ते आतमध्येच होते. पण ते लय मोठे होते. त्याच्यामुळे मला माहितीच नव्हतं ना, कुठलं बटन कशाचं आहे. मग मी फोन केला. माझा जो मित्र होता ना, ज्याची कंपनी होती, त्याला मी फोन केला. तो काय तुम्हाला तर म्हणलं जवळच राहिला होता, फक्त एक 100-200 मीटरवर असेल. त्याला फोन केला मी. त्याने पण अगोदर 1-2 वेळा फोन नाही उचलला, एवढी रात्र झाल्यामुळं. नंतर उचलला. नंतर फोन उचलल्यामुळं ते म्हणला, "अहो, काय झालं?" नाही का, झोपच होता तो पण. त्याला मी म्हणलं, "बाबा अशा करता असं होतंय म्हणलं, मुरकुरी एक जळाली. तर लवकर ये म्हणलं, उगाच काही शॉर्ट सर्किट जास्त झालं तर नाही का, रात्रीची वेळ आहे, मी एकटाच आहे." "बरं, बरं." म्हणला, "ठीक आहे." तो म्हणला, "मी येतो." मग तो चालत चालत आला. एक 5 ते 10 मिनिटांनी आला तो. आल्यानंतर कंपाऊंडमध्ये आला बाहेर. कंपनीच्या कंपाऊंडमध्ये आला. तर त्याने मला बाहेरनंच विचारलं. मी आतमध्येच होतो. मी काय बाहेर गेलो नाही. त्याला विचारलं, तर म्हणला, का "काय झालं?" म्हणलं, "तो ती मुरकुरी आहे ना," म्हणलं, "तिथं म्हणलं स्पार्क झाले आणि जाळ पण निघलाय आणि बंद पण झाले नाही का, ते बंदच होते वाटतं." त्याने बघितलं, तर मला काय म्हणला, "हे बटणं आहेत, ते बटणं बंद कर." नाही का, "काय होणार नाही, काय विषय नाही." मग ते मुरकुरीचे बटणं बंद केले आणि ज्या लाईटीच्या टुपा होत्या, त्या टुपा चालू ठेवल्या. मग तो बाहेरच होता आणि ते मुरकुरी तुम्ही बाहेर आलेच नाही का? नाही, मी कंपनीच्या बाहेरच आलो नाही. मी आतमध्येच उभे माझ्या माझ्या मनात कसं वाईट नाही आलं किंवा वेगळं काय असेल. हे फक्त भीतीचं वातावरण. शटर ओपन करून हां. जायचं वगैरे. आणि थंडीचे दिवस होते असेच. त्याच्यामुळे आतमध्ये आलं ना, ते शटर उघडले की एकदम गार हवा आतमध्ये यायची. आणि कंपनी इतकी मोठी होती, की रात्रीचं सुद्धा फरशीवरती दाईवर पडायचं नाही का असं धुकं. मग त्याने मला सांगितलं, "मुरकुरीचे बटन सगळे बंद कर आणि टुपाचे चालू ठेव." टुपाचे चालू ठेवले मी आणि तो गेलाच नव्हता. तो तिथंच होता कंपाऊंडमध्ये. तर टुपा चालू केल्या का, टुपा एक 2 मिनिटं चांगले लागले आणि डायरेक्ट लुक-लुक करायला लागल्या. टुपासुद्धा सगळ्या. ए टू झेड लुक-लुक करायला लागल्या. तर तो मला काय म्हणला, "एक काम कर," म्हणला, "टुपा बंद कर आणि परत चालू कर." मग बंद करून परत चालू केलं. परत तसेच करायला लागल्या. रोज चांगल्या लागत होत्या त्याच दिवशी. मग चालू केल्या. तर ते लुक-लुक करायला लागल्या. मला म्हणला, "एक काम कर, तू काही झालं तरी कंपनीच्या बाहेर येऊ नको. लाईटी सगळ्या बंद कर. आजचे दिवस म्हणला अंधारात बस. लाईटी सगळ्या बंद कर." कंपनीत तरी लाईट असतील ना? कंपनीमध्ये लाईटी होत्या, पण मी रात्रीचं काय करायचो, कंपनीमधल्या लाईटी सगळ्या बंद करायच्या आणि कंपनीच्या बाहेर ज्या होत्या, त्या फक्त चालू ठेवायच्या. की बाबा आतून बाहेरचं दिसन, बाहेर उजेड असल्यामुळे. कारण की फिल्मिंग कसा होता, आतमधून लाईट चालू असल्याने बाहेरचं काही दिसत नव्हतं. मग मी आतला अख्खा अंधार करायचो, म्हणजे बाहेरच्या लाईटीतलं सगळं दिसायचं. मग तो मला म्हणला, की नाही का लाईटी सगळे बंद कर म्हणला आणि तू काही झालं तरी कंपनीच्या बाहेर येऊ नको, सकाळीच ये. आणि तो एवढं म्हणला आणि तो डायरेक्ट चालत गेला नाही का, पटा गेला चालत. त्याच्या काय मनात आलं किंवा त्याला काही वेगळं वाटलं मला काही माहीत नाही. तो लय पटापट चालत गेला. त्याला म्हणलं, "काय झालं? काय झालं?" नाही म्हणला, "काय नाही झालं, पण तू बाहेर येऊ नको." मला फक्त एवढं म्हणलं. तो गेला, त्याने गेट लावलं परत बाहेरनं कडी. चालत घरी गेला. घरी गेल्यानंतर मी म्हणलं, "यार, ह्याला काय झालं?" परत म्हणलं, "थंडीचे दिवस आहेत किंवा त्याला वाटलं असेल, की बाबा शॉर्ट सर्किट होईल त्याच्यामुळे बंद ठेव." मग ती पण गोष्ट मी एवढी काही मनावर नाही घेतली. परत बसलो. तर ती गोष्ट झाली. ती साधारणतः 1:15 आणि आमचं हे बोलणं चालणं 1-1:30 वाजले. 1:45च्या आसपास मी बसलो होतो नाही का. मोबाईलच बघत होतो. मला काय झोपच 4 वाजता मी झोपायचो डायरेक्ट पहाटे. नंतर जी माझी गाडी होती बाहेर लावलेलं, ती गाडी म्हणजे नाही का मला असं प्लास्टिक तुटलेला आवाज आला. प्लास्टिक कसं तुटतं तसा मला आवाज आला. मग मी परत बॅक साईडच्या खिडकीतून बघितलं, तर मला काहीच दिसलं नाही. म्हणजे नाही का मला काहीच दिसलं नाही, की बाबा काय तुटलंय काय नाही, नाही का. मग नंतर माझी नजर एक लाईटीच्या डिपीकडे गेली. कंपनीच्या बाहेर जी लाईटीची डिपी घेतली होती मोठी, तर त्या कंपनीच्या डिपीपाशी माझी नजर गेली. तर त्या डिपी खाली आहे ना, एक अशी म्हणजे माणूस कसा असतो उभा, त्या आकाराचा असा पांढरा धूर होता. हां. धूर म्हणजे असं नाही का अचानक बघितलं तर दिसायचं पण आणि नीट बघितलं तर दिसत पण नव्हतं.
पण ती जी गोष्ट होती, ती गोष्ट काय करत होती, फक्त आणि फक्त 10 फुटातच चकरा मारत होती. कंपनीच्या. नाही, नाही, नाही. बाहेर हां. जी लाईटीची डीपी होती ना, तिथं ती काय करायची, आता आपण कसं जेवण केल्यानंतर वॉकिंग करतो. इथं जातो, परत येतो, इथं जातो. तशी ती गोष्ट करत होती. चालत यायची, इकडं जायचं 10 फुटावर. परत चालत यायची, इकडं जायची. तर त्या गोष्टीचा मी व्हिडिओ काढला होता. माझ्याकडे ते मी आत्ता व्हिडिओ जर असता ना, तर तुम्हाला मी व्हिडिओसुद्धा दाखवला असता. पण ते काही गोष्टीमुळे मी व्हिडिओ डिलीट केला. पण तुम्हाला ते व्हिडिओ दाखवला पण असता मी आता माझ्याकडे व्हिडिओ असता तर. तर ती गोष्ट 10 मोबाईलमध्ये रेकॉर्डही झालते. हो, मी व्हिडिओ काढला होता त्या गोष्टीचा. कारण मी मोबाईल कंटिन्यू बघत होतो, नाही का? आणि ती मला गोष्ट दिसली आणि मी कंपनीच्या आतमध्येच होतो. मी आपलं गपचूप एक साईडला असं नाही का लपलो आणि व्हिडिओ काढला होता त्या गोष्टीचा. आणि ते व्हिडिओ मी साधारणतः कमीत कमी बऱ्याच जणांना दाखवला. तर त्या व्हिडिओमध्ये आहे ना, मी सोडलं तर आणि ज्याची कंपनी आहे ते सोडलं तर, दोघांना बाकीच्या कुणालाच त्या व्हिडिओमध्ये दिसत नव्हतं, की ती गोष्ट आहे. फक्त दोघांना दिसत होते, की बाबा नाही का ही गोष्ट आहे. समजा तुम्हाला दाखवायला तुम्ही म्हणणार, की हे काहीच नाहीये. पण आमच्या दोघांना ती गोष्ट दिसत होती व्हिडिओमध्ये. मग मी त्याला फोन केला. त्याला परत फोन केला, की त्याला म्हणलं, "मी असं करता असा विषय झाला इथं." म्हणलं, "मला ही गोष्ट" मी व्हिडिओ काढला. तो म्हणला, "तू काहीही होऊ दे, कंपनीच्या बाहेर येऊ नको." म्हणजे त्याला पहिल्यांदाच काय अंदाज आलता? त्याला काहीतरी माहिती असेल त्या गोष्टीचं, की अगोदर ती जागा खराब असेल किंवा काय ते नाही का, त्याला माहिती असेल कारण त्याचा जन्म तिथं गेलेला. मला म्हणला, "काही होऊ दे, तू बाहेर येऊ नको कंपनीच्या." मग मी तो व्हिडिओ काढल्यानंतर ती गोष्ट जी होती ना, ती हळू अशी नाही का, एखादा धूर कसा पांगतो हवेत, तशी ती गोष्ट पांगली अशी उसाच्या कडेला नाही का, अशी एकदम नाहीशी झाली. मग ती गोष्ट गेल्यानंतर सुद्धा मला म्हणजे नाही का, एकदम भीती झाल्यासारखी नाही का, मी सकाळपर्यंत झोपलो नव्हतो. एकदम सकाळपर्यंत झोपलो नव्हतो. सकाळी 7:00-7:30 वाजले. शटर उघडलं. बाहेर आलो. गाडीला चावी लावली. गाडी चालू आहे बघतो तर माझ्या गाडीची जी हेडलाईट होती ना, ती हेडलाईट तुटली होती. म्हणजे गाडी माझी पडली नव्हती, काय नव्हतं झालं. मग माझ्या लक्षात आलं, जे मला आवाज आला ना प्लास्टिक तुटलेला रात्री, ती हेडलाईट तुटली होती गाडीची. मग हेडलाईट मी ताराने तशीच बांधली आणि घरी गेलो. घरी गेल्यानंतर दुपारी साधारणतः मी 1-2 वाजता मी परत कंपनीत आलो. तसं मी येत नव्हतो दुपारचा, पण आवर्जून आलो. आवर्जून आल्यानंतर मी त्याला तो व्हिडिओ दाखवला. त्याला म्हणलो, "हा असा-असा रात्री विषय झालाय" म्हणलं. "मला ही गोष्ट दिसली, तू व्हिडिओ बघ." त्याने व्हिडिओ बघितला, त्याला दिसली. अजून दोघं जण होते, त्यांना दाखवला. ते म्हणले, "काहीच नाही." अरे ते म्हणलं, "मला दिसतंय" म्हणलं "हो इथं." पण म्हणजे विषय काय होता, की आमच्या रोजची नजरेखालची ती जागा होती. त्याच्यामुळं आम्हाला नवीन हालचाल लगेच कळाली. पण एखाद्या नवीन माणसाला त्याच्यामुळं काय वाटत नव्हतं तिथं नाही का. मग ते काय केलं त्यांनी, त्यांच्यामध्ये तर दत्तगुरूंचं त्यांच्यात मानतात नाही का. त्यांचे कोण महाराज होते त्या ओळखीचे. तो त्यांच्याकडे गेला. त्यांना ते व्हिडिओ दाखवला, की बाबा असं-असं झालंय कंपनीत नाही का. मग ते महाराज असे म्हणले, की बाबा ही गोष्ट त्याच्या मागे आली हां, म्हणजे कंपनीमधले नव्हतं ना ते? ती गोष्ट कंपनी बसली नव्हती, त्याच्या मागे आली त्यांनी काय असं नाही का, काही गोष्टी नेल्या का तेलकट किंवा असं नाही का, नॉन-व्हेज गोष्ट काही नेली होती का? त्याला विचार, नाही का? मग त्याने मला विचारलं, नाही का, मी दुसऱ्या दिवशी त्याने मला विचारलं बोलवून, की मी त्याला सांगितलं नव्हतं आम्ही चायनीज आणलं होतं असं तसं त्याला मी काही सांगितलं नव्हतं. त्याने मला विचारलं, की "तू रात्री काय आणलं होतं का कंपनीत तेलकट किंवा काही खायला-बियला काय आणलं होतं का?" त्याला म्हणलं, "मी चायनीज आणलं होतं." तर मला म्हणला, "त्याच्यामुळे ते तुझ्या मागे आलं म्हणला. पण म्हणला ते कंपनीमध्ये का आलं नाही त्याचं कारण बी सांगतो म्हणला तुला. ज्यावेळेस त्यांनी कंपनीचं भूमिपूजन केलं ते वास्तुक शांती केलती ना, ते गुरुचरित्रचं पुस्तक असतं बघा मोठं. ते पुस्तक त्यांच्या ऑफिसमध्ये आहे ना, टेबलमध्ये ठेवलं होतं. ते मला माहितीच नव्हतं. कारण मी कशाला बघतोय ना. त्याने मला नेलं तिथं ते पुस्तक दाखवलं. म्हणला जशी कंपनी इथं वास्तुक शांती केली ना, तसं हे पुस्तक म्हणला त्या टेबलमध्ये आहे. म्हणजे ते तुम्हाला बाहेर बोलवण्याचा प्रयत्न करत होता. तर हां, असं काहीतरी तर मला असं वाटतंय आणि म्हणलं ते जी गोष्ट तिच्या मागे आली ना, त्याला आतमध्ये येता येत नव्हतं त्याच्यामुळे ते चिडलं आणि ते इतकं चिडलं, की तुम्हाला बोललो ना मी शटरवरती कोणतरी जोरात लाथ मारली. आत्ता ते किस्सा आठवला तरी मला असे केस हातावरची उभे होतात. भयानक. सांगता येणार आणि तसंही म्हणलं तर रात्रीचं आज असं नेणं वगैरे टाळलंच पाहिजे. आता आमचे पण आधीच एक स्टोरी झाली या गोष्टीवर सुद्धा. हे फक्त म्हणजे त्यांच्यासोबत असंच की नॉन-व्हेज घेऊन प्रवास काढल्यामुळेच घडलं होतं. आणि ती गोष्ट म्हणजे माझ्या पाठीमागे आहे ना, चौकापासून आली होती. हां. हां, चौकापासून.
पण मला असं काही जाणवलं पण नाही, की नाही मागं नाही का म्हणजे असं वेगळं मला काय काहीच त्रास झाला त्याच्यानंतर काय? त्रास म्हणजे एवढं काय नाही झालं. फक्त नॉर्मली कणकणीसारखं नाही का 2 दिवस. पण तसं कळाल्यामुळे मी गेलो लगेच बाहेर नाही का, सांगितलं असा-असा विषय. मग ते उतारा-बितारा टाकायला सांगितलं ते ओके झालं. एवढा काही विषय नाही त्याचा. मला काही एवढं जास्त जाचलं नाही. पण ते आतमध्ये आलं नाही हे माझं नशीब. मग त्याच्यानंतर तुम्ही परत काय त्रास वगैरे झाला त्या गोष्टीचा? नाही परत मला ते बोलला पण, की "तू कंपनीत आहे ना, काही खायला आणूच नको. म्हणजे व्हेज पण आणू नको, नॉन-व्हेज पण आणू नको." म्हणलं काय होतं, एक वेळेस कंपनीत आल्यामुळं नाही का आतमध्ये आला, पण उद्या बाहेरच काय झाल्यावर काय करायचं? गाडीवर येतो तो एवढ्या लांब नाही का, हायवे रोड क्रॉस करून यायचो मी. त्याच्यामुळे मी परत जेवण करून किती उशिरा होऊ दे, एकतर मी न जेवता तरी जायचो. आता घरी जाऊन जेवण करायचं आणि मग कंपनीत जायचो. पण त्याच्यानंतर तिथं तुम्हाला काही त्रास जाणवला? त्याच्यानंतर मला तर काही त्रास जाणवला नाही. एक त्याच्यानंतर मी कमीत कमी 6-7 महिने कंटिन्यू तिथं काम केलं परत. म्हणजे मी आणि तुम्ही मला बोलला होता याच्या आधी ती जागा वगैरे वाईट होतं. त्याचा काय प्रभाव वगैरे काय? ते मला म्हणजे असे बाहेरचे लोकं नाही का म्हणजे समजा एखादा मित्रांची चेष्टा तुम्हाला तर माहिती आहे. भीती घालणार, की बाबा तिथं जागा खराब आहे, तू तसा एकट्या कशाला राहतो? कशाला कामाला जातो? तिथं पहिलं तुला माहिती आहे का काय झालंय? म्हणजे अशी मनात काही पण भीती घालणार. मग ते आपलं खरं होतं का ते? आता ते खरं होतं का खोटं होतं ते आपल्याला पण नाही माहिती. पण मला तेवढा एकच त्रास झाला तिथं. ते पण माझ्या चुकीमुळे झाला. म्हणजे नॉन-व्हेज घेऊन तर गेलो. असं टाळलंच पाहिजे हां, रात्री पण अपघात. ती जी गोष्ट माझ्या मागे आली ना, ती कंपनीच्या आतमध्ये नाही आली त्याच्यामुळे ती चिडली. ते पुस्तक होतं आतमध्ये गुरुचरित्राचं मोठं आणि ते पुस्तक म्हणजे एकदम हे करून ठेवलं होतं नाही का, पूजा-बिजा करून त्यांनी ठेवलं होतं. त्याच्यामुळे त्या गोष्टींनी सगळा राग बाहेर काढला. माझी गाडीची हेडलाईट तुटली. शटरवरती सुद्धा जोरात लाथ मारली आणि सकाळी उठल्यानंतर मी बघितलं बी नारळ-बिरळ तिथं पडलाय का? तर काहीच नव्हतं. पण शटरवर लय जोरात लाथ मारली. इतकी जोरात मारली की एखादा माणूस कसा मारतो, तशी लाथ मारली. आणि तिथं दुसरं कोणीच येण्यासारखं नाहीये तिथं नाही का. असं एखादा नवीन माणूस सुद्धा चुकून सुद्धा तिथे येणार नाही. रस्ता चुकलाय, भटकला तसं सुद्धा येऊ शकत. एवढे आतमध्ये आहेत. खतरनाक स्टोरी होती सर, की म्हणजे असे काही प्रसंग आपल्यासोबत घडून जातात ते विचार करायला भाग हां, पण पाडतात. त्याला काय होतं कधी-कधी आपली पण चूक आपल्या अंगलट येते ना. तेच ना. काही लोकं काय बोलतात, की बाबा काय नसतं, काय होतंय, आगामशा आहे, काय नाही होत. पण जुनी लोकं जे सांगतात त्या पाठीमागे बी काहीतरी असणार आहे ना. आपण बी थोडंसं मानलं पाहिजे. थोडं लय नाही पण थोडं तरी मानलं पाहिजे. आता मान्य न मानण्याचं भाग आहे, पण शक्यतो हे बघा देव आहे तिथं अशा पण हो, गोष्टी असतात. मंदिरात जातं म्हणल्यावरती ही गोष्ट तर असणारच. स्टोरी खूप खतरनाक होती सर ते. अजून तुम्ही मला एक प्रसंग शेअर केला तो काय होता? तो प्रसंग म्हणजे आहे ना, तो त्याच्या अगोदरचा प्रसंग आहे. जो माझ्यासोबत झाला ना, त्याच्या अगोदरचा प्रसंग आहे. म्हणजे ते दिवस असे नवरात्रीचे होते. नवरात्राचे दिवस होते आणि आता आम्ही जिथं राहतो, तो ग्रामीण भाग आहे म्हणजे शेतीचा भाग आहे. गावाच्या आम्ही बाहेर राहतो. आम्हाला काही गोष्टी घ्यायचं झालं, काय झालं, गावातच जावं लागतं आणि जायचा रोड पण असा आहे, की असा शेती भागातून आहे. एकदम कच्चा रोड आणि रात्री 8-9 वाजले, की नवीन माणूस यायला सुद्धा आमच्या घरी घाबरतो. एवढं डेंजर म्हणजे नाही का रोड अजूनही तिथंच. हो, अजून पण तिथंच आणि अजून पण आमच्या इथे काही डेव्हलपमेंट झालेलं नाहीये. आहे असंच आहे. तर आता आमच्याकडे जनावरं दूध-बीध टाकायचं आमचं नाही का पहिल्यापासून. तर दूध-बीध टाकायला आम्हाला गावातच जावं लागतं डेअरी-बिअरी. मग संध्याकाळी 7:00-7:30च्या सुमारास मी काय केलं आपलं दूध-बीध काढलं. किटली घेतली. डेअरीला गेलो दूध-बीध टाकलं आणि तिथून मी काय करायचो मित्रांच्यात बसायला जायचो. आणि नवरात्राचे दिवस असल्यामुळं कार्यक्रम असतात, फेस्टिव्हल असतात ना मंदिरापाशी. मग तिथं आम्ही बघत बसायचो रात्री 1, 1:30, 2 वाजेपर्यंत. हं, दांड्या वगैरे हां, चालू. ते चालू असायचं. नवरात्र बसून मला वाटतं कमीत कमी एक 6 ते 7वी माळ होती मला वाटते ती 7वीच माळ होती. तर रोजच्या प्रमाणे आणि मी पहिल्या दिवसापासून आहे ना, म्हणजे नाही का म्हणजे रोजचीच माझी सवय. दूध टाकायला गेलं ना, मित्रांच्यात बसायचं, घरी यायचं. पण इतर वेळेस एवढा टायमिंग मला होतच नव्हता, की नाही का. पण ते नवरात्रात कार्यक्रम बघितल्यामुळं मला 1-1:30 वाजायचे. कार्यक्रम संपेपर्यंत आम्ही बघायचो. त्यावेळेस माझ्याकडे गाडी होती. सुझुकी म्हणून गाडी होती. मॅक्स 100 बघा. तेच हां, जुनी. जुनी गाडी हां, जणच यूज करतात. हां, दुधालाच ती. एखाद्या हां, गाड्या. ती माझ्याकडे गाडी आणि ती गाडी काही एवढी जड नाही तुम्हाला पण माहिती आहे. 70-75 किलो ती गाडी फक्त. आता साईडला किटली अडकवायचो आणि जायचो. दूध-बीध टाकलं रोजच्या गत गेलो, कार्यक्रम बघितला. 1:30-2 पावणे 2 झाले आणि घरी निघालो आणि जो आमचा घरी यायचा रोड आहे ना, एकदम असा रेल्वेची जी पटरी असते ना, त्याच्याकडं नाही.
रेल्वेच्या पटरीच्या कडेने रोड आहे. साधारणतः 1.5 किलोमीटरचा रोड आहे. आम्हाला रेल्वेच्या पटरीच्या कडेने यावं लागतं. नंतर मग आतमध्ये वळायचं. मग आपली शेती चालू होते. मग तिथून परत कच्च्या रोडने येऊन घरी. मग 1-1.5 पावणे 2 वाजता निघालो घरी मी एकटाच. आलो. आमच्या त्या रेल्वे पटरीच्या रोडला लागलो. रोडला लागल्यानंतर माझी जी सुझुकीची गाडी होती ना, त्या गाडीची चेन पडली. म्हणजे गाडीची कधीच चेन पडत नव्हती, कधीच. त्या गाडीने मला कधीच जागा दिला नाही. आणि ती गाडी पण इतकी जुनी आहे, की माझे वडील ज्यावेळेस लग्नाच्या अगोदर ती गाडी नाही का चालवली होती त्यांनी, तेव्हापासूनची ती गाडी आहे. मग नंतर मी पण वापरत होतो. त्या गाडीची चेन पडली. मला काहीच कळेना काय झालं. गाडीची चेन पडल्यानंतर गाडीचा अचानक टायर असा नाही का घासला, दुधाची किटली खाली पडली. फक्त मी गाडी घेऊन पडलो नाही. मग मी उतरलं, स्टँडला लावलं, गेलो, किटली घेऊन आलो, गाडीला अडकावली. बघितलं तर गाडीची चेन पडली होती. मग गाडी मी मधल्या स्टँडला लावली. म्हणलं चेन काढावं नाही का, चेन गुंतली होती. आणि गाडीच्या सीटाखाली इस्क्रू चावी असायची कंटिन्यू. मग ती इस्क्रू चावी मी उपसून काढली आणि चेन काढायचा प्रयत्न केला. पण चेन इतकी जाम गुंतली होती त्या नटात, की प्रमाणाच्या बाहेर. मग मी माझ्या दोन्ही पण हात काळे झाले ते चेन काढायच्यात. पण चेन काय मला निघानाच. चेन कसलीच निघाना. मग नंतर मी काय केलं, म्हणलं आता जाऊ द्या. असं बी म्हणलं गुंतली तसं बी गुंतली, घर जवळ आहे, गाडी रेटत रेटत नेऊ. गाडी हलकी होती, तुम्हाला तर माहिती आहे. पण ती गाडी एवढी हलकी होती, पण त्या दिवशी काय माहिती काय झालं, ती गाडी मला रेटतच नव्हती. चाक वगैरे जाम झाला असेल. चॅक जाम झालतं, हं. तरी पण ढकलत नव्हती गाडी. मला असं वाटत होतं की गाडीच कोणतरी बसलंय मी ढकलतं. म्हणजे गाडी मी आहे ना एक 5 फुटावर ढकलत नेली ना, मला इतका दम लागायचा की काय सांगायचं मग मला. आणि परत मी काय करायचो, कमीत कमी मी 15-20 वेळा प्रयत्न केला. गाडी थोड्या वेळ ढकलत न्यायचो, चेन काढायचा प्रयत्न करायचा. पण मला असं चेन काढायला खाली बसलं की मला असं भास व्हायचं की माझ्या पाठीमागेच कोणतरी येऊन उभं राहिलंय. मी लगेच पाठीमागं बघायचो. 8 ते 10 वेळा तो प्रसंग झाला. मी बसलो ना खाली चेन काढायला, की मागं कोणतरी उभं राहिलं हे लगेच जाणवायचं मला. मी काय केलं, परत एकदा खाली उतरलो आणि चेन काढायचा प्रयत्न केला. तर ते चेन काढताना असं खाली बसून चेन काढायला गेलं, की पाठीमागून कोणतरी उभं राहिले हा मला कंटिन्यू भास होत होता नाही का, प्रत्येक वेळेस. मग काय करू मला काहीच कळेना. तर रात्री मी एकटाच त्या रोडला. आणि विषय असा होता की मोबाईल पण जवळ नव्हता त्यावेळेस. म्हणजे मोबाईल होता, पण मी घेऊन नव्हतो गेलो. तुमचा रोजचाच रस्ता होता. हां, रोजचा रस्ता. आणि कधी असं वाटलं पण नव्हतं की असं मनात येईल नाही का. आणि तिथं रेल्वे पटरी असल्यामुळे ते कंटिन्यू तिथं सारखं कोण ना कोण रेल्वेला नाही का हे होत असतं. तरी पण आमच्या मनात नाही का बाबा असं वाईट काही गोष्टी, कारण ते असं नजरेखालून गेल्यामुळे सारखं काय वाटत नाही. मग गाडीची चेन का निघाना. मग मी ठरवलं जाऊ दे, म्हणलं आता काही झालं तरी तशीच गाडी ढकलत नेऊ. मग मी परत ढकलत ढकलत गाडी पुढं आलो. आणि त्या रोडला एक म्हसोबाचं मंदिर आहे. लय जुनं आहे. मला वाटतंय कमीत कमी माझ्या वडिलांच्या जन्माच्या अगोदर पण असेल ते मंदिर. एवढं जुनं मंदिर आहे. तर ते मंदिर माझ्यापासून मला दिसतंय. साधारणतः 100 फुटावरती ते मंदिर होतं माझ्यापासून. मला दिसतंय ते मंदिर नाही का, की मंदिर आपलं तिथं आहे. मी गाडी ढकलत ढकलत घेऊन गेलो. जसं त्या मंदिराला मी क्रॉस झालो का, म्हणजे मंदिरापासून जसं मी पुढे गेलो, ती गाडीची जी चेन गुंतली होती का, ती ऑटोमॅटिकच निघली आणि खाली पडली. मला आवाज आल्यानंतर मी लगेच बघितलं, तर गाडीची चेन त्याच्या नटात गुंतली होती ना, ती ऑटोमॅटिक निघली. मग मी काय केलं, पटकन परत त्यामधल्या स्टँडला गाडी लावली, चेन बसवली. चेन बसवल्यानंतर परत आपलं किक मारली आणि डायरेक्ट घरी. घरी आलो तर डायरेक्ट कोंबडाच ओरडलेला आवाज आला मला. 4:45 झालते. तिथं किती वेळ होता तुम्ही? तेच मला माहीत नाही. मी 1:30 वाजता निघालो. तिथं आलो. साधारणतः मला 5 मिनिटं लागली असतील गाडीवर यायला. म्हणजे 1:30 पावणे 2च्या दरम्यान माझी गाडीची चेन पडली. ती मी 4:45 पर्यंत तिथंच होतो त्या रोडलाच. आणि माझ्याकडे फोन पण नाही टायमिंग बघायला, काहीच नाही. मग घरी आलो, डायरेक्ट कोंबडा ओरडलेला मला आवाज आला. घरात गेलो, घड्याळ बघितलं, 4:45 वाजले होते पहाटेचे. बापरे! आणि मग घरच्यांनी इन्क्वायरी वगैरे काय केली नाही? घरचे म्हणले, "तू कुठे गेलता? तुला फोन घरी ठेवलाय, तू कुठे गेलता?" मग दोन्ही पण हात दाखवले काळे. म्हणलं गाडीची चेन पडली होती, गाडी इथं ती रोडलाच होतं म्हणलं मी. गाडी ठेवून पण मला येता येत नव्हती ना, कारण त्या गाडीला लॉकची सिस्टीम नव्हती. ते खराब झालं सर, जुनी गाडी. मग त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो 3 दिवस आजारीच होतो त्या गोष्टीवरती. 3 दिवस. आणि मग माझ्या नंतर लक्षात आलं, की जिथं माझी गाडी बंद पडली होती तिथं 8 दिवसापूर्वी एका लेडीजचा आत्महत्या केली लेडीजची तिथं. आणि ती ज्यावेळेस आत्महत्या केली ती लेडीजनी, त्यावेळेस आम्ही बघायला पण गेलतो तिथं. डायरेक्ट जेव्हा झालतं त्यावेळेस आम्ही बघायला पण गेलतो. हां.
पूर्ण ते लेडीची साडी-बिडी नाही का पूर्ण पांगली होती. म्हणजे सापडतं का इकडं-तिकडं थोडं-थोडं. तेव्हा मला लगेच लक्षात आलं म्हणलं, तीच गोष्ट आपल्या पाठीमागे उभी राहायची, भीती घालण्यासाठी. मला लगेच अंदाज आला. पण मी 3 दिवस आजारी होतो. दवाखान्यात गेलो तरी फरक नाही. मग शेवटी तेच करावं लागलंच. उतारा-बितारा टाकला तिथंच नेऊन घरच्यांनी. तेव्हा मला नंतर बरं वाटलं. पण मला आत्ता असं झालं, की तो रोड आमचा बंद आहे जायचा. आम्ही तिकडून जातच नाही. म्हणजे ते काही कारणाने आमचा रोड ते बंद केलेला आहे. त्यामुळे आम्ही तिकडून आता कुणीच जात नाही. आमचा आता दुसरा रोड अजून तसं तुम्हाला तिथं जाणवतं, भास वगैरे होतं. भास नाही. पण तो किस्सा झाल्यापासून मला तिथं गेलं, की ते मनात येतं डायरेक्ट. मला झालं, की साधारणतः माणसाला भीती वाटतेच नाही का? पण आत्ता जवळ-जवळ तुम्हाला सांगतो 1 वर्ष झालं. वर्ष पण नाही, 1.5 वर्ष झालं. त्या रोडने आमचा काही संपर्कच नाही जायचा. थोडंसं आमचं जरा वातावरण हे असल्यामुळं रोड आमचा बंद केलाय तो. मग आम्ही दुसऱ्या रोडने जातो. त्याच्यामुळं आता एवढं काही वाटत नाही. एवढे 2 प्रसंग माझ्यासोबत घडले होते. पहिला घडला होता त्याचा माझ्याकडे व्हिडिओ पण होता. पण व्हिडिओ नसल्यामुळे तुम्हाला थोडंसं नाही का, व्हिडिओ पण दिला असता तुम्हाला. काय बापरे! काय बरं. अशाच प्रकारे सरांच्या लाईफमध्ये म्हणजे पूर्ण लाईफमध्ये असे काही प्रसंग घडले म्हणजे एवढ्या लवकर कमी वयात त्यांना असे प्रसंग जाणवले. प्रसंग तर खूप विचित्र आणि भयानक होते. अशाच प्रकारे तुमच्या म्हणजे लाईफमध्ये असे काही प्रसंग घडले असतील, ते तुम्हाला आम्हाला कळवायचे असेल तर Instaला आमचं पेज आहे त्याला नक्कीच DM करा. अशा काही गोष्टी तुम्ही आम्हाला शेअरही करू शकता. आपण लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.